अरे आकाराला येते माती, दगडात बसे मूर्ती. आकाराला येते माती, दगडात बसे मूर्ती. देव तुझा देव माझा, रूपे किती नावे किती. देव तुझा देव माझा, रूपे किती नावे किती. हा हसे देव पुसे देव, म्हणे कुठे शोधितो. मनामध्ये रायतो, अंतरंगी रमतो. गमले हे तिला तिनं मानसाला पूजले. हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले. मनामध्ये जपे भाव, तू सुशीलचा देव, तू सुशीलचा देव. 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 अरे रायबा, अरे रायबा, अरे रायबा काय झालं तुला? अरे रायबा, अगं सुशीला, हा बघ ना, श्वास नाही घेते, काय हालचाल पण नाही करते. बघ ना, हे उठ ना रायबा. ए रायबा, ए बाळू उचल ना, यांना वैद्यांकडे नेऊया. रायबा देव सोडून गेलाय. नाही बाळू, माणूस नाही, खरंच माणूस. ए रायबा उठ ना. ए रायबा, माणूस मृत्यूला का घाबरतोय इतका? अजूनही मृत्यूला ओळखलं नाही माणसाने. मनुष्य खरे तर जीवनाचा प्रत्येक क्षणी मृत्यूच्या दिशेनेच जातो. वसंत ऋतूत फुलणारं प्रत्येक पान शरद ऋतूत गळून पडतच ना. पण म्हणून काय त्याचं वसंतात फुलणं उगीच आहे? माणसाला ही गंमत दिसत नाही का, की जेव्हा वादळ वार येतं तेव्हा हीच पानं झाडाला घट्ट बिलगून राहतात, पण जेव्हा ती सुकतात तेव्हा स्वतःहून गळून पडतात. ही सृष्टी एक महान वृक्षच आहे आणि प्रत्येक माणूस, प्राणी, पक्षी या झाडावर फुलणारी पानं आहे. जसं फुलणं निश्चित आहे तसंच झाडावरून गळणं पडणं ही निश्चित. तेही प्रत्येक झाडाच्या पानाचं आयुष्य निश्चित आहे. मग जोपर्यंत झाडावर आहे तोपर्यंत संघर्ष असो किंवा शांती, आनंदी जगावं इतकं का कळत नाही माणसाला?
काय कळावं माणसाला देवा, काय तुझी करणी. आता काय होईल माझ्या सुशिलेचं, काय विचार करत असेल माझी पोर. विचार करून करून थकले मी रायबा. का का केलेस तू असे? का गेलास मला एकटीला सोडून? मी तुझी बायको ना. तुला का ठाऊक नाही नवऱ्याशिवाय जगणे म्हणजे मरणेच नाही का? मग मला का नाही नेस तुझ्यासोबत? काय करू मी आता इथे या जगात? सांग ना, काय करू? देवा, निष्ठूर आहेस तू, निष्ठूर दगड. काय भाळी लिहिलेस माझ्या सुशिलेच्या. कधी स्वप्नातही विचार केला असे घडवलेस. तुला मी कधी कधी माफ करायचं नाही. आता काय करेल माझी सुशिला? माझी सुशिला विधवा? बापरे, त्याचा विचार इतका भयंकर वाटतो तेच घडले. घडले हे असे घडले. कसा विश्वास ठेवू मी या सगळ्यावर? अन्नपूर्णाचे दुःख विसरू शकत नव्हतो. रायबाकडे पाहून जगण्याचे ठरवले. आज रायबाच गेला, माझा रायबा गेला. काय करू मी जगून? काय करू मी जगून? काय नेलेस रायबाला देवा, का नेलेस रायबाला? का नेले रायबाला? त्यापेक्षा या सुशिलेला नेले असते तरी चालले असते. उलट चांगलेच झाले असते. रायबाचे दुसरं लग्न लावले असते आणि सुखाने जगले असते. मला ना मूल ना बाळ, रायबाच माझा मुलगा. आणि या सटवीमुळे माझा रायबाही गेला. तिच्या पायगुणानं. कधी कधी एखाद्या घटनेमुळे माणसाला आपण रंगवलेली सर्व स्वप्न उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटतात आणि मनुष्य त्या घटनेलाच आपल्या आयुष्याचं केंद्र मानायला लागतो. पण मनुष्याचं आयुष्य हे काय त्याच्या योजनेप्रमाणे असतं? नाही. हे म्हणजे जणू एका मोठ्या पर्वतावर चढण्याआधी पर्वताच्या पायथ्याशीच सर्व योजना करण्यासारखं आहे. या योजना उपयोगी पडतात नाही. पर्वत चढायला सुरुवात केल्यावर माणसाला नवीन नवीन आव्हान येत राहतात आणि मग प्रत्येक चढण्यावर तो अजून वर चढण्यासाठी योजना बनवतो आणि प्रत्येक चढणीवर त्याला आपल्या योजना बदलाव्या लागतात. कारण खाली बसून केलेल्या योजनेप्रमाणे कदाचित तो पर्वतावरून तरीच पडू शकतो. माणूस पर्वताला आपल्या योजनेप्रमाणे नाही बनवू शकत, पण स्वतःला पर्वताप्रमाणे बनवतो. आयुष्य ही असंच आहे. माणूस एका घटनेला, एका विरोधाला, एका नकाराला आपल्या आयुष्याचं केंद्रबिंदू मानतो. तेव्हा तो आयुष्यालाच थांबवतो आणि तो असफल होतो. सुखशांती नाही मिळू शकत. अर्थात जीवनाला आपल्या योग्य बनवण्याचा अट्टहास करण्यापेक्षा स्वतःला जीवनाचा
योग्य बनवणे हाच खऱ्या सुखाचा, आयुष्याचा सफलतेचा एकमेव मार्ग आहे. राधे, बस. हसतोयस काय? माझ्या रायबाचं इथे आणि तू हसतोयस होय रे? अरे जगाची नाही, निदान मनाची तरी आहे की नाही थोडी? मनाची तुम्ही बोलतात तसं? मी काय बोलत होते? तुम्हाला माहिती. सुशिलेबद्दल मनात काय विचार करत होता? अरे राधे, अरे गप्प बस. अरे काय वेळ का ही आता? आता कशाला उपदेश देताय? जेव्हा करायचं होतं तेव्हा काही केलं नाही तुम्ही. आणि आता आमचं सगळं हिरावून घेतल्यानंतर आता ही नाटकं कशाला? कावेरी बाई, ओ काय बोलताय हे? ओ प्रसंग काय? कावेरी, अगं काय बोलतेस? अगं शांत हो. ह्या अशा वेळेस आपण एकमेकांना समजावून घ्यायचे असते. का समजून घेऊ मी दादा? आणि काय होणार आहे त्यांनी? रायबा परत येणार आहे का अन्नपूर्णे? नाही दादा नाही. अरे तुला कळत कसं नाहीये? हे सगळं जे घडलंय ना ते या सुशिलेच्या पायगुणाने. तळभद्री मेली, लग्न झालं आणि माझा रायबा मूर्छित पडला. त्या अधिकाराचा लढा कुणाशी? हिच्याशी. ही मुलगी तिला भारी हाऊस ना. जाऊन 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 त्या अधिकाऱ्याला उलट उत्तर दिली आणि परिणाम काय झाले? त्या मेल्यानी आपलं वडिलोपार्जित घर जाळून टाकलं आणि आपल्याला रस्त्यावर आणलं. सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. त्या अधिकाऱ्याचा लढा कुणाशी? हिच्याशी. ही मुलगी
आपलं आपलं वडिलोपार्जित घर जाळून टाकलं आणि आपल्याला रस्त्यावर आणलं. सगळं हिच्यामुळे झालंय, सगळं हिच्यामुळे. अन्नपूर्ण गेली, कायमची गेली. गेली माझी अन्नपूर्ण. अन्नपूर्णेचं दुःख कुठे कमी होत नव्हतं तर माझा मुलगाच केला रे दादा. रायबा गेला. हिने नेलं रायबाला. माझ्या रायबाला नेलं या कैदाशिणीने. काय कर, मी बाजूला व्हा लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाई तुम्ही बाजूला व्हा. या मुलीमुळे आमचं संपूर्ण घर उद्ध्वस्त झालंय. तुम्ही बाजूला. मी अजिबात ऐकणार नाही तुमचं. सोडणार नाही मी हिला. हात सोड दादा. कावेरी ताई, मी पाया पडते तुमच्या हवं. पाया पडते हो कावेरी ताई. नका असं करू. माझं असं नका वागू. माझ्या सुशिलेचा नवरा गेलाय. आपण सगळ्यांनी तिला जवळ नाही करायचं तर कोण करणार. तिचा काही दोष नाही हो याच्यामध्ये. कावेरी ताई, ही सगळी देवाची करणी आहे. काहीतरी पाप केलं असेल हो. असणार नाही. नक्कीच केलंय. तुम्ही नाही, तुमच्या या मुलीनं. सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. गेल्या जन्मी काहीतरी पाप केलं असेल हो. असणार नाही. नक्कीच केलंय. तुम्ही नाही, तुमच्या या मुलीनं. आणि कोण भोगतंय? आम्ही. कळलं का दादा? कावेरीबाई नका असं हो बोलू. अण्णा, बोलू द्या अण्णा, बोलू द्या. मला बोलून त्यांचं दुःख हलकं होत असेल तर त्यांना बोलू द्या. शिला, पाहिलंच कावेरी, अगं किती समजूतदार आहे ती पोर. अगं का बोलतेस तू तिला? माझा आई कावेरी, तिला नको बोलूस तिला. अगं ही आमची बाप आहेत, पण ती बिचारी भोगते ती. अगं विधवा झाली ती, बघ तिच्याकडे. बघवतं तरी का? बघ तिच्याकडे. सुशीले,
बाळ मला सांग, रायबा काय म्हणाला होता? तो शेवटचं काय म्हणाला होता ते सांग मला. माझ्यामुळे माझ्या तू शांत हो, शांत हो. असं काही झालं नाही. शांत हो बघ. तो एकदम शांत हो. हे बघ, असं काही झालेलं नाहीये. हा, शांत हो. नाही नाही, तू खोटं सांगतेस आहे. नाही, तू खोटं सांगतेस. आत्याबाई म्हणायला होते रायबा माझ्याचमुळे गेला ग.